वणी वारुळा मुंडगाव तेलारा रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मुंडगाव येथील चंद्रिका नदीवर पुलाचं बांधकाम हे अर्धवट सोडून देण्यात आलं आहे। या पुलाचं काम एका साईडला करण्यात आलं, परंतु पुलाच्या दोन्ही बाजूला असलेले मोठमोठे खड्डे अद्यापर्यंत बुजवलेले नाही। ठिकाणी कुठल्याही प्रकारचे फलक अथवा धोक्याचा इशारा देखील देण्यात आलेला नाहीये। या खड्ड्यात आतापर्यंत अनेक किरकोळ अपघात देखील झालेले आहे, परंतु हे खड्डे मुरुमकिट्टीने त्वरित बुजवण्यात यावे, तसेच या ठिकाणी होणाऱ्या मोठ्या अपघाताचा नंतर टळावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। वणी वारुळा मुंडगाव तेलारा रस्त्यावरील डांबरीकरण करण्यात आले आहे आणि ते सुद्धा अर्धवट असून या मार्गावरील पुलाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि ते देखील अपूर्णच आहे। या नदीवर पुलाच्या दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे आहेत, परंतु या खड्ड्यात संबंधित ठेकेदारानं कुठल्याही प्रकारची गिट्टी मुरुम टाकून बुजवण्याची कुठल्याही प्रकारची तसदी घेतलेली नाहीये। तसेच सदर पुलावर कुठल्याही प्रकारचा धोक्याचा इशारा देखील लाल फलक, पिवळसर साईड बेल अथवा कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होईल असे काहीही तिथे लावलेले नसल्यामुळे पुलावर आतापर्यंत अनेक किरकोळ अपघात झाले। तरी संबंधित विभागाला याकडे काहीच लक्ष देण्याची फुरसत नाही आहे। त्यामुळे इथं अनेक वेळा किरकोळ अपघात झालेले आहेत आणि लोकांना इशारा देण्यासाठी इथं कोणत्याच प्रकारचे बॅनर किंवा बॅरिगेड लावलेले नाही किंवा त्यामुळे अपघात टळेल, परंतु संबंधित ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने याकडे लवकरात लवकर चौकशी करून जो कोणी संबंधित ठेकेदार असेल त्याने हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा आम्ही मुंडगाव वासियांकडून मोठे आंदोलन छेडू असा आम्ही इशारा देतो। अपघात वणी वारुळा येथील मोहाडी नदीजवळ पडलेल्या खड्ड्यामुळे नुकताच झालेला आहे। या खड्ड्यामुळे मोठा अनर्थ या ठिकाणी घडू शकतो, तेव्हा याकडे ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम उपविभाग तेलाराचे उपविभाग अभियंता यांनी हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले आहे। संबंधित ठिकाणी अपघात घडल्यास संबंधित ठेकेदार तसेच उपविभाग अभियंता यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे जातीने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। जनमत लाईव्ह न्यूज साठी देवानंद खिरकर यांची रिपोर्ट अकोट।